झाले आपले रेडी आणि टेस्टला पण एवढे छान असे तिखट खमंग असे सांडगे। नमस्कार मंडळींनो, मी आहे वनश्री आणि तुमचं स्वागत आहे माझ्या मदर डॉटर रेसिपी मध्ये। उन्हाळा आलाय आणि डाळीचा भाजीचा सांडगा होणारच नाही, शक्यच नाही, कारण रसाचा आणि सांडग्याचं कॉम्बिनेशन भन्नाट आहे। तर मी तुम्हाला भाजीसाठी काय नाहीये, घरात भाजीपाला नाहीये, तर तुम्ही ही सांडग्याची रेसिपी नक्की ट्राय करू शकता आणि एवढी छान आहे ना, तुम्हाला सगळ्यांना खूप आवडेल। त्याच्यासाठी मी जे काही त्याचं प्रमाण आहे ते मी तुमच्यासोबत शेअर। त्यासाठी मी इथं घेतलेली आहे हरभऱ्याची डाळ, मसुरीची डाळ, उडीदाची डाळ, त्याच्यानंतर ही मुगाची डाळ आणि ही आहे मटकीची डाळ। तर ह्याचं कॉम्बिनेशन कसं आहे, तुम्ही जर 1 वाटी जर ही हरभऱ्याची डाळ घेतली तर ह्या 4 डाळी मिळून 1 वाटी व्हायला पाहिजे। तुम्ही जर ही 2 वाटी घेतली तर ह्या 4 वाटी मिळून 2 वाटी व्हायला पाहिजे। हे असं आपलं साधं सिंपल आणि एकदम बेसिक सगळ्यांना कळेल असं मेजरमेंट आहे। तर ह्या डाळी आपल्याला रात्रभर भिजू घालायच्या आहेत, कमीत कमी एक 10 ते 12 तास ह्या डाळी भिजल्या पाहिजेत। त्याच्यामुळे आपण ह्या डाळी आजच संध्याकाळी भिजू घालते आणि बाकीची रेसिपी मी उद्या तुमच्यासोबत शेअर करते। 1 वाटी आपली हरभऱ्याची डाळ, तुम्ही बघा आपण ह्या वाट्यांमध्ये 4 डाळ काढलेल्या, त्या 4 डाळी मिळून 1 वाटी। 1 वाटी जेवढी वाटी हरभऱ्याची डाळ तेवढ्या वाट्या ह्या 4 डाळी मिक्स घ्यायचे। ही खरं तर खूप मला जसं कळते तेव्हापासूनची ही रेसिपी माझ्या आजींची रेसिपी आहे आणि ही कधीच फेल जाणार नाही आणि ह्याच्यासारखा टेस्टी सांडगा तुम्हाला कुठेच खायला मिळणार नाही। त्याच्यासाठी तुम्ही नक्की रेसिपी माझी ट्राय करा। आणि आता उन्हाळ्यात सांडगे वाळायला सोपं असतं, त्याच्यामुळे आपण हे उन्हाळ्यातच करतो। तर चला आता हे आपण रात्रभर भिजू घालूयात आणि उर्वरित भाग आपण उद्या बघूयात। चला तर डाळ भिजवायच्या आधी हे पाण्याने स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेऊयात। ही डाळ स्वच्छ धुवून घेते 2-3 पाण्याने। याच्यामध्ये मी पाणी ओतून आता ही रात्रभर भिजत ठेवणार आहे। पाणी भरपूर ओतायचे, पाणी ओतताना चिंगूसपणा बिलकुल करायचं नाहीये। आता ही स्वच्छ 2-3 पाण्याने रात्रभर भिजवलेली डाळ आपण स्वच्छ धुवून घ्यायची। नाही घेतली तर चिकटपणा किंवा ती आंबट होते, त्याच्यामुळे हे लक्षात ठेवायचं, हे खूप महत्त्वाचं आहे। स्वच्छ धुतलेली डाळ आता आपण 1 तास नितळत ठेवूया। त्यासाठी मी चाळणी घेतलेली आणि चाळणीखाली पातेलं ठेवलेलं आहे। आता डाळीचं वाटण करणार आहोत। त्याआधी मी तुम्हाला ह्याच्यासाठी मी काय काय मसाले घेतले सांगते। धने, जिरे, लसूण, आल्याचा तुकडा, मीठ, थोडंसं हिंग, तिखट, मिरची आणि हळद एवढंच घ्यायचं आहे। ह्याला मसाल्यांना प्रमाण नाही आहे, तुम्हाला जसं पाहिजे, तुमच्यात जसं तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही हे मसाले ॲड करू शकतात। तुमच्या जर स्पायसी खात असेल तर तिखट जास्त टाका, नसतील खात तर कमी टाका। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे वाटण करताना ह्याच्यामध्ये कोथिंबीर बिलकुल टाकायची नाही, कारण कोथिंबीरनं आपले हे सांडगे ना ते काळे पडतात। आणि आपण जेवढे जिरे घेतलेत ना त्याच्या दुप्पट धने घ्यायचे। आता हे सगळे एका मिक्सरच्या भांड्यात टाकून आपण बारीक करून घेऊया। हे मिक्सरमधून बघा मी बारीक करून घेतलेलं आहे। आता दुसरी प्रोसेस म्हणजे आपण आता हे डाळीचं वाटण करून घेऊया। डाळीचं वाटण एकदम बारीक करून घ्यायचं। हे वाटण करायला थोडंसं वेळच लागतो, कारण डाळ आहे ना लवकर बारीक नाही होत। आणि अगदी किंचितसं ह्याच्यामध्ये बस एवढंसंच पाणी ओतायचं। प्रत्येक तुम्ही भांडं करताना अगदी 1-2 चमचे ओतायचे, जास्त ओतायचं नाही आहे। अशी पेस्ट करून घेतली आहे मी आणि एवढ्या सगळ्या डाळीचं एक करून सेम अशीच पेस्ट करून घेऊयात। आता आपण जे आपलं मगाशी साहित्य काढलं होतं ते ह्याच्यामध्ये सगळं एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं। हळद, तिखट, मीठ, हिंग आणि हे मसाले, धन्यामुळे आणि जिऱ्यामुळे खूप छान स्मेल येतोय। आणि उन्हाळ्यात हे सांडगे केले नाही म्हणजे काय, उन्हाळे काम पूर्ण नाही झालं असं मला वाटते। त्याची सुरुवातच खरं तर ह्या सांडग्यापासून करते। आणि उन्हाळा, आंब्याचा रस आणि ह्या सांडग्याच्या भाजीचं कॉम्बिनेशन म्हणजे ह्याच्यापुढं कोणतीही डिश फिकी आहे।
आंब्याचा रस म्हटलं की सांडग्याची भाजी हमखास सगळ्यांच्याच घरी असते. तुम्ही हा माझ्या रेसिपी नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करा. हे सगळं मिक्स करून झालं आता आपलं. तुम्ही असं बघा, खाली मी धोतर अंथरलेलं, एकदम सुती कापड अंथरायचं, धोतर वगैरे पॉलिस्टरचं वगैरे काहीच अंथरायचं नाही खाली. आणि एकदम छोटे छोटे असे सांडगे तोडायचे आहेत, मोठे बिलकुल नाही तोडायचे, एकदम छोटे 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 छोटे. आणि हे इथं मी पाण्याचा बाऊल घेतलेला आहे. एक मुटका संपला हातातला, दुसरा घालताना पाण्यात हात घालायचा, पीठ घ्यायचं थोडंसं आणि परत घालायला फिरसे चालू करायचं. बाहेर खूप ऊन आहे त्याच्यामुळे मी काय करते माहिती आहे का, हॉलमध्ये सांडगे घालते आणि घालून झाले की तसंच उचलून मग मी बाहेर ठेवणार आहे.